बागेश्वर बाबावर गुन्हा दाखल करून महाराष्ट्रात कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी संभाजी सेनेनं निवेदनाद्वारे केली आहे। महाराष्ट्रात बागेश्वर बाबाचे कार्यक्रम झाले, संभाजी सेनेच्या वतीनं त्याला काळे फासण्याचा इशाराही देण्यात आला आहे। मोठ्या प्रमाणात ड्रग्ज विक्री होते, त्याचा पैसा कुठे जातो, कशासाठी वापरला जातो असा सवाल अमित ठाकरेंनी उपस्थित केलाय। यावेळी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे। संजय जाधव बैठकीला उपस्थित नव्हते, वैयक्तिक कारणामुळे ते बैठकीला आले नाही। लगेच ते नाराज आहेत, पक्ष सोडणार अशी चर्चा करणं योग्य नाही असं स्पष्टीकरण अंबादास दानवे यांनी दिलंय। छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण गाठ महाराष्ट्राशी असं म्हणत राजमाता कल्पना राजे भोसले यांनी संताप व्यक्त केलाय। एसटी महामंडळात ग्रॅज्युएटी घोटाळा झालाय, प्राथमिक माहिती 63 अधिकारी दोषी आहेत, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी श्रीरंग बर्गे यांनी केली आहे। शिवभक्त म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला अभिमान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं योग्य नाही। बागेश्वर बाबाला विनंती आहे की त्यांनी त्यांच्या अध्यात्माच्या मार्गाने काम करावं असा संताप मंत्री जयकुमार गोरेंनी व्यक्त केला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशी वक्तव्य करणारी लोक मूर्ख आहेत, हे सगळे बुवा बाबा भाजपचे प्रचारक आहेत, ते त्यांना बजेट देत असतात अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे। राज्य सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे। फडणवीस सरकार शेतकरी कर्जमाफीच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे। 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेच्या मुख्यालयात न राहणाऱ्या शिक्षकांच्या विरोधात सतत भूमिका मांडणारे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी नवीन आदेश दिलेत। यापुढे गावातील शाळांमध्ये शिक्षक मुख्यालय राहणार नाही, अशा गावांना निधी देणार नाही असा थेट इशारा प्रशांत बंब यांनी दिलाय। निलमताईंना विधान परिषदेत घेण्याऐवजी अभिजित बिचुकलेंना एकनाथ शिंदे साहेबांनी संधी द्यावी अशी खोचक प्रतिक्रिया तृप्ती देसाई यांनी दिली आहे। राज्यमंत्री पंकज भोयर यांनी संजय गायकवाडांच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली। अशा पद्धतीचं कृत्य लोकप्रतिनिधींनी करू नये असं भोयर म्हणाले। संजय गायकवाडांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी समज दिली अशी माहिती पंकज भोयर यांनी दिली। रिक्षा टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी अनिवार्य करण्याबाबत सोमवारी मंत्रालयात महत्त्वाची बैठक आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे कामगार नेते शशांक राव आणि संजय निरुपम यांच्यासह विविध टॅक्सी आणि रिक्षा चालक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतील। बदलापुरात राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी बागेश्वर बाबाचे पोस्टर पायदळी तुडवलेत। बदलापूर रेल्वे स्थानकाजवळच्या स्कायवॉकवरील पायऱ्यांवर बागेश्वर बाबाचे पोस्टर लावून राष्ट्रवादीनं वक्तव्याचा निषेध केला। निष्ठावंत आहोत हे दाखवण्याची गरज नाही असं म्हणत छगन भुजबळांनी कार्यकर्त्यांनाच सुनावले। कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवारांचे फलक लावले होते। बागेश्वर बाबाला काय माहितीये, बागेश्वर बाबांनी बाबागिरी सोडून राजकारणात यावं अशी टीका मंत्री संजय शिरसाटांनी केली आहे। श्याम मानवांनी वस्तुस्थिती सांगितली। फडणवीस सरकारमध्ये बंधुगिरीला ऊत आलाय असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी फडणवीसांना टोला लगावलाय। खासदार अमोल कोल्हे बागेश्वर बाबावर संतापले। बागेश्वर बाबानं महाराष्ट्राला इतिहास शिकवू नये असं वक्तव्य अमोल कोल्हेंनी केलंय। बागेश्वर बाबांना कुठल्या तरी पुस्तकाचा संदर्भ घेतला असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय। अजित पवारांच्या विमान अपघाताला 3 महिने पूर्ण होणारे, सीआयडी नेमकं काय करते असा सवाल रोहित पवारांनी एक्सपोजद्वारे उपस्थित केलाय। नागपुरातील 24 तास पाणी योजनेवरून नितीन गडकरी संतापलेत। योजनेत केवळ प्रयोग झाला, पण त्यात अनेक त्रुटी राहिल्यानं ती यशस्वी होऊ शकली नाही असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलंय। नवी मुंबईत धीरेंद्र शास्त्रींविरोधात काँग्रेसनं आंदोलन केलं। धीरेंद्र शास्त्री महाराष्ट्रात आल्यास चपलेनं धिंड काढू असा इशारा काँग्रेसनं धीरेंद्र शास्त्रींना दिलाय। मराठी शिकायची नाही तर गावी निघून जा असा इशारा अमित ठाकरेंनी परप्रांतीय रिक्षा चालकांना दिलाय।
शेतकरी कर्जमाफी समितीचा अहवाल सार्वत्रिक करा अशी मागणी किसान सभेत अजित नवले यांनी राज्य शासनाकडे केली आहे.